नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 8वी स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 5 चॅप्टर क्रमांक 5 इनसाइड द ॲटम अणूचे अंतरंग या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये आपण काही माहिती पाहिली, त्या माहितीची रिव्हिजन उजळणी पाहणार आहोत. त्यामध्ये मॅटर द्रव्य, ॲटम, मॉलिक्यूल, एलिमेंट्स, कंपाऊंड, अणू, मॉलिक्यूल, मूलद्रव्य, संयोग, डाल्टन ॲटॉमिक थिअरी, थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम, रुदरफोर्ड न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲन ॲटम, बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल हा भाग आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेला आहे. पार्ट 2 मध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर अणुसंरचना, न्यूक्लियस केंद्रक, न्यूट्रॉन, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक, ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन वितरण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, संयोजन व इलेक्ट्रॉन स्वरूपन हा भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहिलेला आहे. आज आपण पार्ट 3 मध्ये आयसोटोप्स समस्थानिके, यूज ऑफ आयसोटोप्स समस्थानिकांचे उपयोग, न्यूक्लियर रिॲक्टर अणुभट्टी याविषयी माहिती आपण आज घेणार आहोत पार्ट 3 मध्ये. त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत आयसोटोप्स समस्थानिके. The atomic number is a fundamental property of an element and its chemical identity. मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्यांची रासायनिक ओळख आहे. Some elements in nature have atoms with same atomic number but different mass number. निसर्गातील काही मूलद्रव्यामध्ये अणुअंक ॲटॉमिक नंबर परंतु अणुवस्तुमानांक मास नंबर भिन्न असू आहेत. Such atoms of the same elements having different mass number are called isotopes. We can ask here the definition of isotopes. Atom of the same element having different mass number are called isotopes. एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. फॉर एक्झाम्पल, कार्बन हॅज 3 आयसोटोप्स. उदाहरणार्थ, कार्बनची 3 समस्थानिके आहेत. कार्बन C12, C13, C14, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. The mass number of isotopes is also represented by another method as. समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक C वरती त्या ठिकाणी लिहिलेला आहे 12, C13 and C14. This method also denoted. The isotopes have same protons number but different neutron number. समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते. आपल्याला पेज नंबर 36 वरती एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये आयसोटोप्स समस्थानिके, मास नंबर ए, अणुवस्तुमानांक, प्रोटॉन नंबर त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर विच इज डिनोटेड बाय झेड, प्रोटॉनची संख्या झेड, अणुअंक आणि न्यूट्रॉन नंबर एन
इज इक्वल टू ए मायनस झेड. न्यूट्रॉनची संख्या बरोबर n बरोबर ए वजा झेड. मग या ठिकाणी कार्बनचे 3 आयसोटोप समस्थानिके दिलेले आहेत. C12, मास नंबर 12, प्रोटॉन नंबर 6, n इक्वल टू ए मायनस झेड, 12 मायनस 6 इक्वल टू 6. कार्बन 13, मास नंबर 13, प्रोटॉन नंबर 6 minus 13 is equal to 7. Carbon 14, mass number 14, proton number 6, 14 minus 6 is equal to 8. 6, 7, 8. These are the neutrons number we have to find. Another example of isotopes is hydrogen. Hydrogen has 3 isotopes. They have separate name. First H1, H2, H3, where hydrogen, then deuterium and tritium. ही सुद्धा हायड्रोजनचे 3 समस्थानिके सांगितलेली आहेत. क्लोरीनची सुद्धा 2 समस्थानिके आहेत. क्लोरीन 35, क्लोरीन 37. These are the आयसोटोप्स एक्झाम्पल्स. ही उदाहरणं आपल्याला समस्थानिकांची दिलेली आहेत. Then important factors of these isotopes is use of isotopes. समस्थानिकांचे उपयोग. Isotopes of some elements are radioactive. They are used in various fields such as industry, agriculture, medicine, research field. आयसोटोप्समध्ये काही मूलद्रव्यांची समस्थानिके रेडिओ किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो. उदाहरणार्थ इंडस्ट्री औद्योगिक क्षेत्र, ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्र, मेडिसिन वैद्यक क्षेत्र and research field संशोधन क्षेत्र. First, uranium 235 is used for nuclear fission and production of electricity. युरेनियम 235 या समस्थानिकाचा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. This is the first use of isotopes. Second, some radioactive isotopes like cobalt 60 are used in the medical treatment of fatal diseases like cancer. कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर केला जातो. त्यामध्ये कोबाल्ट 60 याचा वापर केला जातो. थर्ड, आयोडीन 131 is used in the treatment of goiter diseases of thyroid gland. गॉयटर व थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन 131चा वापर केला जातो. त्यानंतर द रेडिओ आयसोटोप्स आर यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ क्रॅक्स, leakage in the underground pipe, for example sodium 24. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर सोडियम 24. 5. रेडिओ आयसोटोप्स आर यूज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. अन्न पदार्थाचे सूक्ष्म जीवापासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा वापर केला जातो. आणि लास्ट 6, द रेडिओ आयसोटोप्स C14 is used to determine the age of
ऑर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट, ऑर्किओलॉजिकल पुरातत्वीय जीवाश्म. सी 14 या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी केला जातो. You can ask the question, write the uses of isotopes. There are 6 types of uses of isotopes: uranium, cobalt, iodine, sodium, carbon. These isotopes are used in various factors. Then we have to see nuclear reactor. Anubatti. Nuclear reactor is a machine that generates electricity on a large scale by using atomic energy. You have to see the diagram 5.10. Nuclear reactor, Bhabha Atomic Research Center, मुंबई. अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे अणुभट्टी होय. अणुभट्टी भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई या ठिकाणी या भट्टीमधून वीज निर्मिती केली जाते. इन अ न्यूक्लियर रिॲक्टर द न्यूक्लियर एनर्जी इन ॲटम इज रिलीज्ड बाय ब्रिंगिंग अबाउट न्यूक्लियर रिॲक्शन ऑन द न्यूक्लियर फ्युएल. अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. लेट अस अंडरस्टँड अ न्यूक्लियर रिॲक्शन विथ एक्झाम्पल ऑफ अ न्यूक्लियर फ्युएल नेमली युरेनियम 235. संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 या अणुइंधनाचे उदाहरण घेऊ किंवा आपण ते उदाहरण पाहू. ऑन bombardment with a slow speed of neutrons, the nucleus of the isotopes uranium 235 undergoes nuclear fission to form nuclei of two different elements, krypton 92 and barium 141, and 2 to 3 neutrons. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकांच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 या वेगवेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. इन धिस वे अ चेन रिॲक्शन ऑफ अ न्यूक्लियर फ्युजन टेक्स प्लेस. या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते आणखी युरेनियम 235 केंद्रकाचे विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. ती शृंखला अभिक्रिया आपल्याला डायग्राम 5.11 युरेनियम 235 यामध्ये दाखवलेले आहे. अ लार्ज अमाऊंट ऑफ न्यूक्लियर एनर्जी इज रिलीज ड्युरिंग अ चेन रिॲक्शन ऑफ फ्युजन. The chain reaction is kept under control to prevent the probable explosion. केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात. टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लियर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करण्यासाठी आवश्यकता असते. फॉर धिस पर्पज द फॉलोविंग प्रिव्हिजन इज मेड इन अ न्यूक्लियर रिॲक्टर. त्यासाठी पुढील गोष्टीचा वापर केला जातो. त्यामध्ये फर्स्ट मॉडरेटर, त्यालाच संचलक किंवा मंदक असंही म्हटलं जातं. ग्राफाइट और heavy water is used as a moderator for reducing the speed of neutrons.
न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो. सेकंड, कंट्रोलर, नियंत्रक. टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय ॲब्सॉर्बिंग देम, rods of boron, cadmium, beryllium, etc. are used as a controller. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरियम इत्यादी कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. The heat produced in the fission process is taken out by using water as coolant. Water is transformed into steam. By means of this steam, turbines are driven and electricity is generated. विखंडन प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाइन्स चालवले जातात व त्यापासून वीज तयार केली जाते. तीच माहिती समस्थानिके, समस्थानिकांचे उपयोग त्या ठिकाणी आपण पाहतोय की यामध्ये समस्थानिकांचे उपयोग आपल्याला दिलेले आहेत. समस्थानिके आपण म्हटलं मग अशी की रेडिओ ॲक्टिव्हिटी एलिमेंट्स आहेत काही मूलद्रव्य, त्यामधून रेडिओ ॲक्टिव्हिटी किरणोत्सारी असतात आणि त्या किरणोत्सारीमुळे त्यांचा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला जातो. ही 6 उपयोग त्या ठिकाणी आपण इथं दाखवलेले आहेत. चेन रिॲक्शन म्हटलेलं इथे चेन रिॲक्शन साखळी शृंखला आहे ती इथं दाखवली आहे की जर आपण युरेनियमवरती जर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्या युरेनियमपासून क्रिप्टॉन आणि बेरिलियम हे 2 प्रकारचे त्या ठिकाणी एलिमेंट्स मूलद्रव्य त्या ठिकाणी बाहेर पडतात. त्याचबरोबर काही न्यूट्रॉन्स बाहेर पडतात आणि ही जी काही शृंखला चेन रिॲक्शन आहे ही चेन रिॲक्शन शृंखला अभिक्रिया अशीच चालू राहते. आणि ती शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी आपण मॉडरेटर, संचलक, त्यालाच मंदक असं म्हटलं जातं, आणि दुसरा आहे कंट्रोलर, नियंत्रक, याचा वापर करून आपण ती चेन रिॲक्शन कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर तो एक भाग आपण पाहिलेला आहे. दुसरा एक आपण म्हटलो त्यांचे यूजेस, उपयोग. तर ही वेगवेगळ्या प्रकारची युरेनियम असेल, कोबाल्ट असेल, आयोडीन असेल, सोडियम आहे, कार्बन आहे, ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची समस्थानिकं आहेत त्या समस्थानिकांचा उपयोग औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, वैद्यक क्षेत्र असेल, संशोधन क्षेत्र असेल या ठिकाणी केला जातो. आणि पुढे एक आपल्याला आकृती दिलेली आहे की अणुभट्टी आपण म्हणतो. भाभा अणुसंशोधन केंद्र की या अणुभट्टीचा उपयोग करून आपण काय केलं जातं, मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती केली जाते आणि ती वीज निर्मिती करून केंद्रकीय विखंडन प्रक्रियेने ते वीज निर्मिती करून त्याचाही वापर आपल्याला करता येतो. न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया. भारतामधील अणुभट्टी. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. अप्सरा ॲट भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबई is the first nuclear reactor in India, which went critical on 4th August 1956. अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. वी कॅन आस्क हिअर द क्वेश्चन, विच आर द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया. की भारतामध्ये असलेली सर्वात प्रथम अणुभट्टी कोणती आहे, असाही प्रश्न आपल्याला यावरती विचारला जाऊ शकतो. थोरियम
232, India has a large reserve of the element thorium 232. भारतात थोरियम 232 ह्या मूलद्रव्याचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित आणि अणुभट्ट्यांची योजना विकसित केलेली आहे. Indian scientists have developed a future plan for a nuclear reactor based on production of the isotopes uranium 233 from thorium 232. मेमरी मॅप, कन्सेप्ट मॅप, स्मरणचित्र, संकल्पना चित्र, की या प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारची घटक पाहिलेत हे आपल्याला थोडक्यामध्ये या चार्टमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण ॲटॉमिक थेअरी, या ॲटॉमिक थेअरीमध्ये जॉन डाल्टन, थॉम्सन, रुदरफोर्ड, बोर्स या शास्त्रज्ञाने ॲटॉमिक थेअरी विषयी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आपण म्हटलं होतं मॅटर्स, द्रव्य, त्यामध्ये ॲटम, व्हेरी स्मॉल टायनी पार्टिकल्स, अतिसूक्ष्म मूलद्रव्यामधील असलेल्या कणाला आपण अणू असं म्हणतो. अणूमध्ये कोणकोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी पार्टिकल्स असतात, त्यामध्ये प्रोटॉन, पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन, न्यूट्रल, नो एनी चार्ज, इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज. Proton and neutron are in the nucleus and electron revolve around the nucleus. Then atomic mass, त्याचे आपण डेफिनेशन पाहिलेले आहे. ॲटॉमिक नंबर, अणु अंक Z, तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कुठल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, कशा पद्धतीने त्यांची विभागणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक सेल आपण पाहिलं होतं, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ सेल्स इलेक्ट्रॉन्स, के पहिली कक्षा असेल त्यामध्ये जास्तीत जास्त 2, दुसऱ्या कक्षेमध्ये एलमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये एममध्ये त्या ठिकाणी 18, चौथ्या एन कक्षेमध्ये सेलमध्ये त्या ठिकाणी 32 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी असते, क्षमता असते. आणि आत्ताच आपण त्या ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्टर, अणु भट्टीविषयी त्या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये फ्युजन, की ज्याला आपण विखंडन म्हणतो, त्यामध्ये युरेनियम 235 वरती त्या ठिकाणी स्लो न्यूट्रॉनचा जर मारा केला तर त्यापासून त्या ठिकाणी चेन रिॲक्शन होते, शृंखला अभिक्रिया तयार होऊन एनर्जी क्रिएट होते. त्यानंतर पुढचा भाग पाहिला होता आपण मॉडरेटर. ही जी काही शृंखला अभिक्रिया आहे ती नियंत्रित करण्यासाठी, स्लो करण्यासाठी ग्राफाइट और हेवी वॉटर याचा वापर करून केला जातो. पुढं आपण पाहिलं होतं की कंट्रोल ऑफ द चेन रिॲक्शन, ही जी काही शृंखला अभिक्रिया आहे ती शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी यूजिंग द रोड ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इटसेट्रा, की यांचा वापर करून ती शृंखला अभिक्रिया नियंत्रित केली जाते. आणि शेवटचा भाग आपण पाहिला आहे प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, की या न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर आपण ऊर्जा निर्मिती करण्यासाठी करतो. तर हा भाग आपण या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे.